उत्सुक होता तुम्ही? मी फक्त एवढीच विनंती करीन सगळ्यांना की प्लीज प्लीज आज बाहेर निघा आणि मतदान करा. हे आपल्यासाठी स्वतःसाठी जरुरी आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आणि नागपूरसाठी फार जरुरी आहे. मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विकास आणि ट्रान्सपेरन्सी. मला वाटतं मतदानाचा टक्का फार नसतो. काय सांगाल तरुणांना बाहेर पडून मतदान करायला पाहिजे? नक्कीच, कारण तरुणाई ही उद्याच आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे. त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल. त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते? सगळ्यात महत्वाची नागपूरची निवडणूक आहे. आपण नागपूरचे आहोत, आम्ही नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा. तर मला वाटतं खूपच जरुरी. विकास किती महत्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे. विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार. भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये. आता प्रत्येकाच्या एक स्टॅन्स असतो. काही नसेल तर भावनेचं राजकारण असतं, पण ती भावना लागू पडते का खरंच आपल्याला ते पाहायला पाहिजे. विकासाच्या राजकारणाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचं. मुंबईमध्ये मराठी कार्ड चालेल असं वाटतं का? मुंबईमध्ये काय चित्र राहील? मुंबईमध्ये नक्कीच तुम्ही कोस्टल रोड पासून मेट्रो जे सगळं पाहताय, जो विकास पाहताय आणि हा विकास जो घरोघरी आलेला आहे, मला वाटतं विकासाचंच राजकारण परत मुंबईत चालणार. अभी हिंदी में जानना चाहेंगे, मतदान किया है आपने, क्या कहेंगे? कैसे टक्केवारी बढ़े, लोग कैसे मतदान करने पहुंचे, क्या कहेंगे इस बारे में? मुझे लगता है कि ये हमारे देश का जो है एक बहुत जरूरी हिस्सा है. डेमोक्रेसी थर्ड पिलर्स, और हमें लगता है कि यहाँ सब लोगों ने बाहर निकल के मतदान करना चाहिए. जिस तरीके से कुछ लोगों ने भावनिक होके मतों को मांगा है, कैसे देखते हैं इन लोगों की तरफ? मुझे लगता है लोगों ने प्रैक्टिकली सोच के देखना चाहिए कि विकास कौन सी पार्टी आपको दे रही है, आपको आपके घर तक विकास कौन सी पार्टी पहुंचा रही है. तो ये सब सोच के आप मतदान करें. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.